सो दिस इज एपिसोड 10D ऑफ थायलंड दौरा. तर मागच्या रिव्हर सफारीमधून आम्ही आलो हे पाहायला. हां, बेबी शार्क ॲडव्हेंचर दिलं आहे, पण ते शार्क तर काही दिसला नाही, पण हे दिसले. आणि सिरियसली हे ट्विंग 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 डोक्यात जात होतं माझ्या. हे तर लहान मुलांसाठी हे ठीक आहे, पण लहान मुलांच्यापेक्षा जास्त मोठी माणसं होती, पण तेवढं तरी व्यवस्थित नाही करा ना, पण जाऊ दे. पण हे कसले कमाल होते, हे कसले कसले स्टंट्स करत होते. आहाच. परत आले हे ट्विंग 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 ट्विंग. अर्ध्या तासाचा शो होता साधारणतः, पण खूप एंटरटेनिंग होता. लाईक यांचे स्टंट्स सगळे छान छानच होते, म्युझिक सोडलं तर बाकी सगळं छान होतं. वो, हे खरंच भारी होतं, कमाल एकदम. तर डॉल्फिन्सचा भन्नाट एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आता निघालो सफारी पार्कमध्ये फिरायला ह्या बसमधून, ज्याचं तिकीट होतं 100 बाथ ऑब्विसली. पण भाई साहब, ज्या पद्धतीने हे मेंटेन केलंय ना, हॅट्स ऑफ. एखादी ॲनिमल प्लॅनेट किंवा नॅट जिओवरची प्राण्यांची सफारीच आपण पाहतोय की काय डॉक्युमेंटरी, असंच वाटत होतं. ते मगाशी स्टँड होता तो जिराफचा होता 10B मधले एपिसोड. हे हिप्पोस 10C मध्ये खोटे पाहिले, इथे खरे पाहिलेत. हे वागोबा आपले खरंच नावाला साजेशी होती. सगळे प्राणी इथे दिसत होते. लायन, टायगर, झेब्रा, जिराफ, हिप्पो, सगळे बेअर्स, सगळे प्राणी. आता फायनली हे पूर्ण पार्क बघून आमचं झालं. आता आम्ही निघालो एअरपोर्टला. आता पुढचा एपिसोड असेल तो शेवटचा एपिसोड असेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.